काय झालंय? नाही म्हणजे तुम्ही इतक्या तातडीने का बोलवलं आम्हाला? नेत्रा कुठे? बरी आहे ना ती? नेत्रा आणि अद्वैत बाहेर गेलेत, ती आल्यावरती बोलूया आपण. शेखर, जेवायला बोलावलंय दोघांना? नाही आता आलेच आहेत तर गैसाज गुरुजींचा व्हिडिओ दाखवूनच टाक. मग सांगू का पत्रिकेत काय घोळ घातलेस तू ते? काय बोलतात? का वाचा बसली का आता? अद्वैत भाईजी आणि नेत्रा आले. नेत्रा खूप सुंदर दिसते. म्हणतात मुलीच्या गळ्यात एकदा मंगळसूत्र आणि कपाळावर कुंकू आलं की मुलगी आणखी सुंदर दिसते. खरंच आहे नेत्रा, खूप सुंदर दिसते. कशा आहात सौ नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष? सौभाग्यवती भव. मला लग्नाला येता आलं नाही, त्यात तुम्ही असं तातडीने बोलून घेतलं. खूप काळजी वाटत होती. तर नेत्राला बघून जीवात जीव आलाय माझ्या. तुम्ही प्लीज बसा ना, आपण बोलूया. बसा प्लीज. ये बस. गैसाज गुरुजींचा व्हिडिओ घेऊन खूप मोठं काम करून ठेवलंय मी. ह्या व्हिडिओमुळे शेखरला कसं मनाप्रमाणे नाचवता येतं. बाबा आता आलेच सगळे, सांगा ना तुम्हाला काय सांगायचं होतं. सांगतो. तुम्हाला मी वावशीवरनं अर्जंटली बोलवून घेतलं, सगळ्यांना जमायला सांगितलंय, कारण मला तसंच काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. कुठलीही ओळख नसताना नेत्रा फक्त माझ्या एका शब्दाखातर अद्वैतचा जीव वाचवण्यासाठी त्याचा रक्षा कवच बनून या राजाध्यक्षांच्या घरात आली. तिने एकदा नाही अनेकदा अद्वैतचा जीव वाचवलाय. हळूहळू ही अनोळखी नेत्रा कधी आमच्या घराचा भाग झाली हे मला कळलंच नाही. त्याची अद्वैतची मैत्री झालीच, पण तिचं घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडलं, तिने जोडलं, जपलं सुद्धा. आणि आज अशी अवस्था आहे की नेत्राशिवाय घरातल्या लोकांचं पान हलत नाही. मला काही दिवसांपूर्वी मला एक बुवा भेटले होते.
त्यांनी मला सांगितलं की अद्वैत आणि नेत्राचं लग्न होणं हे नियतीनं लिहून ठेवलंय आणि अद्वैतनं नेत्राशी लग्न केलं तरच त्याच्या पत्रिकेतला अकाल मृत्यू टळेल. आता तुम्हाला जे सत्य सांगणार आहे ते कोणालाच सांगितलं नाही आतापर्यंत. अद्वैत आणि नेत्राची पत्रिका जुळावी म्हणून मी घैसास गुरुजींकडे गेलो. तुम्हीच पत्ता दिला होता त्यांचा. ते दोघांच्या पत्रिका उत्तम होत्या त्यांनी सांगितलं मला. पण त्यांच्या विवाहगृहामुळे लग्नानंतर अद्वैतचा मृत्यू टळेल. पण विवाहगृहामुळे नेत्राच्या पत्रिकेत मृत्यू घेईल. मी खूप स्वार्थी झालो होतो. मुलाच्या प्रेमापोटी अद्वैतचा जीव वाचावा म्हणून मी सगळं लपवून ठेवलं सगळ्यांपासून. मित्राच्या पत्रिकेतला मृत्यू कोणाला कळू नये म्हणून मी जी जन्मवेळ बदलली पत्रिकेत बदल करून घेतला जेणेकरून असं वाटेल की सगळ्यांना की पत्रिका व्यवस्थित जुळली आहे. साहेब तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं ना माझ्या नेत्राला स्वतःच्या मुलीसारखं जपा. आणि इथे तर तुम्ही तिला मारायला निघाला. आई तू काय बोलतेस? तू एक शब्द बोलू नकोस नेत्रा. का वागलं साहेब तुम्ही असं? सांगा ना का वागला? आम्ही काय वाईट केलं होतं तुमचं? नाही मी ना आता नेत्राला इथे एक क्षणभरही थांबू देणार नाही. आम्हाला वाटलं होतं अद्वैत साहेबांच्या हातात नेत्राचा हात दिला आता सगळं व्यवस्थित होईल. साहेब अहो ज्या मुलीने तुमच्या मुलाचा जीव वाचवला तिच्या जीवावर उठलाय तुम्ही. नेत्रा अगं तुझ्या जीवावर उठले ते.
मी नेत्राचा हात आयुष्यभर सोबत करण्यासाठी धरलाय, असं अर्ध्या वाटेत सोडण्यासाठी नाही. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, एकदा एखादं नातं जोडलं की ते नाही तोडता येत अद्वैत राजाध्यक्षाला. घटस्फोटामुळे कायदेशीररित्या कागदोपत्री हे नातं संपेल, प्रेम तसंच राहील. ते नाही संपणार ना. घटस्फोट? नेत्रा, अगं काय सुरू आहे ते? आबा हो लग्नाला 4 दिवस नाही झाले तर गोष्टी घटस्फोटापर्यंत पोहोचल्या. ते काही नाही, मी माझ्या नेत्राला इथे क्षणभरही थांबू देणार नाही. चल नेत्रा. आई, हात सोडा तिचा. सांगितलेलं ऐकू येत नाहीये का तुम्हाला? हात सोडा तिचा. आई, आई, आई म्हणून तुम्हाला आता काय वाटत असेल मी खरंच समजू शकतो. पण खरंच विश्वास ठेवा माझ्यावर, मी आयुष्यभर हात नाही सोडणार नेत्राचा. विश्वास ठेवा माझ्यावर. काय चाललंय हे? आधी रक्षा कवच, मग लपून लग्न, मग पत्रिकेत घोळ. आणि आता घटस्फोट. ते काही मी नेत्राला घेतल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाहीये. चल नेत्रा. आई, एकदा ऐक ना माझं. मी नाही ग येऊ शकत. तू मला इथून कुठेही घेऊन गेलीस तरी शेवटी माझा प्रवास देवी आईच्या चरणाशी संपणार आहे ना. माझं जे काही व्हायचं ते इथे होऊ दे. माझ्या घरात. माझं खूप प्रेम आहे ग अद्वैत साहेबांवर. ज्या दिवशी मला कळलं ना की त्यांच्याशी लग्न केल्यावर माझा मृत्यू होऊ शकतो, त्याच दिवशी मी ठरवलं होतं की माझ्या आयुष्याचा उरलेला प्रत्येक क्षण त्यांच्याबरोबर घालवायचा. आणि तुला मला सुखात बघायचंय ना. मी इथे खूप सुखी आहे, खूप आनंदात आहे. हे सुखाचे क्षण नको ना हिरावून घेऊ माझ्याकडून. मला शेवटच्या श्वासापर्यंत अद्वैत साहेब. काही होणार नाहीये तुला. मी तुला काही होऊ देणार नाहीये. आई, मला आजही आठवतो तो दिवस जेव्हा मला कळलं होतं नेत्रा माझं रक्षा कवच आहे. मला आधी पटत नव्हतं हे सगळं. खूप वाईट वागलो मी नेत्रा बरोबर. पण ही मुलगी, हिची माझी धडणी ओळख ना पाळत, पण तरी डोळ्यात तेल घालून उभी राहिली माझ्या रक्षणासाठी.
मला एकदा म्हणाली होती की अद्वैत साहेब तुमची सावली बनून तुमच्या सोबत राहीन, आणि खरंच तिने तसंच केलं. सावली सारखी राहिली कायम माझ्यासोबत, माझं रक्षा कवच बनून. आणि नेत्रा होती म्हणून आज मी तुमच्या समोर जिवंत उभा आहे. आधी प्रत्येक गोष्टीत इमोशनल होऊन नाही चालत. अरे ती आई आहे नेत्राची तिला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. जाऊ दे तिला काही दिवस त्यांच्या बरोबर. ठीक आहे, मग मी सुद्धा जाणार नेत्रा बरोबर. जिथे नेत्रा तिथे तिचा बॉडीगार्ड. नेत्रा आजपासून हा अद्वैत राजाध्यक्ष कायम तुझ्यासोबत असेल, तुझा बॉडीगार्ड म्हणून. येऊ देणार नाही मी तुला. आतापर्यंत तू माझं रक्षा कवच म्हणून माझ्याबरोबर सावलीसारखी राहिलीस, पण नेत्रा इथून पुढे मी तुझ्या बरोबर असेन, तुझ्या सावलीसारखा, तुझा रक्षा कवच बनून. लग्न झाल्यावर तू या घरात आलीस तेव्हा मला काय म्हणाली होतीस? तुझ्या उरलेल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण माझ्यासाठी असेल. आज मी तुला सांगतो की इथून पुढे माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मी तुझ्यासाठी जगेन, तुझं रक्षा कवच म्हणून. आई, आबा, मी अद्वैत राजाध्यक्ष आज तुमचा जावई म्हणून तुम्हाला शब्द देतो. नेत्राच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी. मी वचन देतो तुम्हाला, जीवापाड जपेन मी नेत्राला. मलाही बघायचंच आहे तो कोण कुठला मृत्यू त्याचा कसा निभाव लागतो आमच्या प्रेमासमोर. ते आजपासून नेत्रा आणि मृत्यूच्या मध्ये मी उभा असेल, तिचं रक्षा कवच बनून. बघायचंच आहे नेत्राचा संकेत खरा ठरतो की आमचं प्रेम. आई, मला माहिती आहे मला नेत्रासारखं देवीचं वरदान नाहीये, तिच्यासारखी दैवी शक्ती नाहीये माझ्याकडे. मी सामान्य मुलगा आहे, पण माझ्याकडे नेत्राचं प्रेम आहे. आणि मला खात्री आहे जर आमचं प्रेम खरं असेल तर नेत्राला काही होणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर.
मी माझ्या नेत्राला कधीच काहीच होऊ देणार नाही. आई, आता तर माझे बॉडीगार्ड माझ्या सोबत आहेत. अजूनही काळजी वाटते माझी. असेच सदैव एकत्र राहा, एकमेकांच्या साथीने. आबा, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत नेत्रासोबत राहील. सुनबाई, आई, जावे बापू, या घरात सगळ्यात जास्त माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे. माझ्या काळजाचा तुकडा ठेवून जाते मी इथे. जर तिच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर माझ्यासारखं वाईट कुणी नाही, लक्षात ठेवा. काही होऊ देणार नाही मी नेत्राला. सुखाने संसार कर. सौभाग्यवती भव, सुखी राहा. नेत्रा, तू आता इथेच राहणार. थँक्यू बाईजी. थँक्यू. नेत्रा, थट्टा वाटते का रे शेखर? नाही सगळी आई, तुला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तू आधी शांत हो. बघू, असं कसं शांत हो? आधी कसं वागलेत शेखर? तुला पटतंय का? पत्रिका कशी बदलू शकतात? मी तर आयुष्यात माफ करणार नाही त्यांना. आधी आई, आता जे व्हायचं होतं ते झालंय ना. आता जे काही झालंय ते विसरून आपण पुढे जायला हवं. विसरायचं? काय बोलतोयस तू? विश्वासघात केलाय शेखरनी. नेत्रा म्हणजे काय खेळणं वाटलं त्यांना? हे बघ, आधी हे दिसतंय तितकं सोपं नाहीये. मला तर वाटलं होतं की तुला जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा. जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा म्हणजे कळल्यावर तू तू चिडशील, तू जाब विचारशील त्यांना. आई, हे सगळं माझ्यासाठी पण शॉकिंग आहे. पण बाबांनी आता सगळं स्वतः कन्फेस केलं. सो माझ्या हातात जे होतं ते मी केलं. आई, पण आधी नेत्राचं काय? तिला खरंच काही होणार नाही ना? आई, काही होणार नाहीये तिला.
मी तिला काही होऊ देणार नाही. आयुष्यभर जपेन मी नेत्राला. नाही तरी मला एक गोष्ट पटलीच नाहीये तुझी. तू खरंच हे सगळं कळल्यावर जाब विचारायलाच हवा होता शेखर ना. शांत कसा बसू शकतोस तू? आई, हे बघ, मला जेव्हा हे सगळं कळलं ना तेव्हा माझंही असंच झालं होतं. मलाही खूप राग आला होता. पण नेत्राने आज मला ऍक्च्युअली खरं काय ते सांगितलं. बाबा हे सगळं लग्न मोडायला निघाले होते, आठवतंय तुला? पण त्यावेळी नेत्रानेच त्यांना थांबवलं हे सगळं करण्यापासून. आणि हे बघ, आतापर्यंत जे झालं ते झालं ना. आता पुढे जे होणार आहे ते मला थांबवायचं. आणि या सगळ्यात मला तुझी साथ हवी आहे. ही तुझी आई सदैव तुझ्या सोबत असेलच. आधी काळजी करू नकोस. आणि बरोबर आहे तुझं, म्हणजे तू म्हणतोयस ना नेत्राला काही होणार नाही, तर खरंच काही नाही होणार तिला. थँक्यू. पण आता तू सुद्धा आराम कर. काळजी घे. मी आहे. काय करायचंय बापलिकाचं? शेखर तर माकडाच्या हाती कोळी तसं झालंय. काय करू मी? काय करू? नेत्रा, तुला आता तरी माझं म्हणणं पटलं का? मला अद्वैतच्या डोळ्यात जो विश्वास दिसला ना, माझी पूर्ण खात्रीच पटली. तुला काही होणार नाही. आणि आता तर तो म्हणतोय की तो तुझं रक्षा कवच बनून राहील. पण साहेब, आज तुम्ही जे काही केलं ते फारच धोकादायक होतं. म्हणजे आई आबांसमोर तुम्ही सगळंच सांगून टाकलं. काही जरी चुकीचं घडलं असतं तर खूप मोठी अडचण झाली असते. असं बोलायचं सुद्धा नाही. काही चुकीचं घडणार नाही. अद्वैत काय म्हणाला ऐकलंस ना तू? आता सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस. आता एकच अडचण राहिली, रुपाली म्हात्रे. मी बघतो तिच्याकडे आता. म्हणजे सगळाच हिशोब करायचा आहे माझ्या डोक्यात, सांगतो तुला. नेत्रा बॅग भर तुझी. आपल्या रूम मध्ये चल. खरंच सांगतोय, चल पटकन. मी लगेच बॅग भरते. आय एम रिअली सॉरी नेत्रा. माझ्यामुळे खूप त्रास होतो तुला. माझ्यामुळे खूप परपट होतीये तुझी. मी असं काही म्हणाले का तुम्हाला? तुम्ही नका त्रास करून घेऊ. अरे तू काय करतो इथे कळत नाही तुला? अरे मी इथं जातो, तुम्हाला इथं बोलवलं. मग आपल्याला ना एक अशी गोष्ट करायची. तुला माहिती आहे ना काय करायचं? तुला तिथे भेटायचंय. तिथे भेटून तिचा की मग काय करायचं माहिती आहे ना तुला? अरे कोणी येत का नाही सांगितलं मी तुला ते भूक लागली. लाडू 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 अंड्यातून लाडू अंड्यातून लाडू अंड्यातून.
हे घड्याळ तर अधोक्षजचं नाहीये. कुणाचं घड्याळ आहे? आणि मगाशी कोणाचा तरी आवाज येत होता. रुपाली काहीतरी डबल गेम खेळते माझ्याशी. तिनेच अधोक्षजला कुठेतरी लपवले. काय रे? तू कुठे निघालास? आमच्या रूम मध्ये. नेत्रा इतक्या सहजासहजी तुझ्या बरोबर येणार नाही रूम मध्ये. तू जे तिच्याशी काही वागलास ना त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. एक काम कर, ही बॅग डोक्यावर घे आणि मग चल. खर तर तू नेत्रालाच डोक्यावर घ्यायला हवं होतंस, पण आता बॅग घे. साहेब साहेब आता मस्करी करतायत. नाही मी मस्करी नाही करत आहे, खरं सांगतोय. चल साहेब अहो, काय नेत्रा, चल. साहेब ओझं आहे ते. साहेब ऐका ना माझं. साहेब, नाही तो मराठमोळा बनवणं कधीतरी फाल्गुनी काहीतरी. तो पण टेस्ट गुजराती આવશે મને નહીં કહેવાનું त्याला પછી. काय अर्थ आहे? नेत्रा चल. साहेब ऐका ना माझं, नको ना. तू चल माझ्या बरोबर. साहेब तुम्ही साहेब बॅग तुम्ही आधी खाली उतरवा. बॅग काही नाही होत त्याला. चल. सगळे साहेब साहेब आता सगळ्यांसमोर नको नाही असं बॅग वगैरे. नेत्रा, तुला मी सगळ्यांसमोर तुझ्या रूम मध्ये घेऊन गेलो होतो. मग आता मला सगळ्यांसमोर तुला आपल्या रूम मध्ये घेऊन जायचं. चल. साहेब साहेब काय तुम्ही पण त्यांना सांगता असं बॅग वगैरे डोक्यावर घ्यायला. पण मित्र, तू मला माझं काम करू देत नाही. हे तुमचं काम नाही. हे तुम्ही bag माझंच काम आहे. तू चल. साहेब मी रडे ना आता. हा रड. ठीक आहे. तुम्ही सांगा ना त्यांना, ती बॅग उतरवायला सांगा. नाही तुमचं तुम्ही बघा. आम्ही नवरा बायकोंमध्ये अजिबात येणार नाही. बरोबर. साहेब आता झालं ना, आता सांगा ना बॅग उतरवायला. मानबिन लचकेल त्यांची. तेजस साहेब तुम्ही तरी सांगा, तुमचं ऐकतील ते. हा? कोण साहेब? कोण? साहेब कोण आहे ती? भाऊजी सांगा ना तुम्ही त्यांना. कितने रुपये लेते हो इसका? कम ऑन बायजी प्लीज. तुम्ही जा आता आणि नेत्रांना पण घेऊ जा. आणि हाँ, इथून पुढे नेत्रा को आपके बेडरूम और आपके दिल से कभी बाहर मत निकालना. ओके? वाह फाल्गुनी वाह. तेजस, तू ना फाल्गुनीला घेऊन एखादं नाटक कर. किती फिल्मी. हो ना, मग फिल्म करेन. पण बरोबरच. हे मस्करी बास झाली, तर जाऊ दे. जा तुम्ही. जाऊ. जाऊ ना. चल. तुला काही होऊ देणार नाहीये मी आता. माहितीये मला. चल. सावकाश. पकडलंय. साहेब आता झालं ना, आता उतरवा. बस आता बस. अद्वैत भाईजी आणि नेत्राच्या जोडाला कोणाची नजर नको लागायला. खरंच
भाऊजी आपलं घर काय कमाल आहे. म्हणजे जेव्हा वादळ येतं तेव्हा असं वाटतं सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल, पण ते वादळ शमल्यानंतर सगळं काही नीट होतं. खरंच आपल्या आधी नेत्राच्या नात्याला कुणाचीच दृष्ट लागता कामा नये. कुठे निघालीस? कळून चुकलंय मला. अधोक्षजला तूच लपवलंयस. काय डोकं फिरलंय तुझं? रुपाली, मला ग्रंथ मिळू नये म्हणून हे सगळं करतेस ना तू? अधोक्षज कुठे आहे? अगं बंटीची अवस्था बघितलीस ना, कसं कुठे घेऊन जाईन त्याला? मग हे सगळं का घडतंय? त्याच्या घराला कुलूप असतं. असं वाटतं की आतमध्ये कुणीतरी आहे, पण आपण आत गेल्यानंतर आपल्याला कळतं की आत कुणीच नाहीये. मी तुला सांगितलंय, मी काहीच केलं नाहीये. तू पुन्हा गेली होतीस बंटीकडे? हो, आणि म्हणूनच खात्रीने सांगतेय, तू काहीतरी लपवतेस. मी गेले होते तेव्हा मला आतून काहीतरी कुजबूज ऐकू आली, म्हणून मी आत गेले. आतमध्ये कुणीच नव्हतं. तिथे टेबलवर एक दारूचा ग्लास आणि त्या टेबलाखाली हे घड्याळ पडलं होतं. हे घड्याळ तर अनिलचं आहे. हे घड्याळ अधोक्षजच्या हातावर कधी पाहिल्याचं आठवत नाहीये. काय मला काही कळतच नाहीये, डोकंच चालत नाहीये माझं. मग आपण पोलिसांकडे जाऊया. पोलीस मदत करतील आपल्याला अधोक्षजला शोधायला. अगं काय पोलीस स्टेशनला जाऊया? कॉम्प्लिकेशन्स वाढतील आणखी. नाही वाढणार. तुझ्याकडे खूप पैसे आहेत ना, खूप कॉन्टॅक्ट्स आहेत तुझे. सगळं मॅनेज करशील की? पैसे तर तुझ्याकडे पण आहेत. 1 करोड रुपये मी दिले तुला. ग्रंथापेक्षा पैसे महत्वाचे नाहीयेत मला. तुझे पैसे परत घे आणि मला ग्रंथ दे. थांब थांब जरा, धीर धर. काय गोंधळ चाललाय आधीच्या घरात? ती नेत्रा येते. थांब ना डार्लिंग, चालीस कुठे? कित्येक दिवसात आपण आपल्या प्रेमाचं बोललोच नाही. तुला आठवत मी तुला म्हणालो होतो, तुला जे करायचं ते लवकर कर, कारण लवकरच मी तुला नाचवेन. पाहिलंस ना, तसंच होतंय. त्या व्हिडिओवरनं मला तू ब्लॅकमेल केलंस, माझ्याकडनं बऱ्याच गोष्टी करून घेतल्यास, पण आता तू स्वतः हे सगळं अद्वैतला जाऊन सांगायचंस की तू मला कसं ब्लॅकमेल केलंस. अद्वैत समोर सगळ्या गोष्टी तू कबूल करायच्यास, नाहीतर मग मला जे करायचं ते मी करेनच आणि ते तुला महागात पडेल.
आय एम सॉरी नेत्रा, प्लीज माफ कर मला. साहेब, काय बोलताय तुम्ही? नेत्रा, आता माझ्यापासून लांब कुठेही जाऊ देणार नाहीये मी तुला. ही रूम तुझी आहे, हे घर तुझं आहे, ही फॅमिली तुझी आहे, मी तुझा आहे.